राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं मंत्रिमंडळामध्ये आता कमबॅक झालेलं आहे आणि भुजबळांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली। राजभवनामध्ये सकाळी छगन भुजबळ यांचा हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे दिली गेलेली आहे आणि छगन भुजबळांचा शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील मंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते। तर छगन भुजबळ यांचं आता मंत्रिमंडळामध्ये कमबॅक झालेलं आहे। निश्चितच त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे, समर्थकांमध्ये जल्लोष सुरू आहे। 6 महिने महायुती सरकारला येऊन झालेले, सत्ता स्थापन होऊन झाले। खरं तर भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती, मंत्रिमंडळामध्ये त्यांना जेव्हा स्थान मिळालेलं नव्हतं, मात्र 6 महिन्यानंतर त्यांची काही कारणास्तव का होईना मात्र मंत्रिमंडळामध्ये आता वर्णी लागलेली आहे आणि त्यामुळे निश्चितच मंत्रिपदाची माळ आता त्यांच्या गळ्यात पडती आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे दिली जाणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। अर्थातच याबाबतची देखील औपचारिक घोषणा राष्ट्रवादीकडून काही वेळामध्ये करण्यात येईल, मात्र छगन भुजबळ यांचं आता मंत्रिमंडळामध्ये स्थान पक्क झालेलं आहे। तर धनंजय मुंडे यांचं पद, त्यांचं मंत्रिपद आता त्यांच्याकडे असलेले हे खातं छगन भुजबळांकडे येण्याची शक्यता आहे। तर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामध्ये काय नेमकं या संदर्भातलं वातावरण आहे याचा आढावा घेतात आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक। सध्या मी उभी आहे 204 नंबरच्या मंत्रालयातल्या एका केबिनमध्ये। ही केबिन धनंजय मुंडे यांचं केबिन होतं, मात्र आता या ठिकाणी अर्थातच छगन भुजबळ यांची वर्णी लागणार आहे। सध्या आपण बघतो आहोत की धनंजय मुंडे यांचं केबिन 2 महिन्यांनंतर आता खुलं करण्यात आलेलं आहे। ही तीच खुर्ची आहे ज्या ठिकाणी धनंजय मुंडे हे आपला अन्न व नागरी पुरवठा मंत्री या पदाचा कार्यभार बघायचे, मात्र या ठिकाणी आता छगन भुजबळ बसणार आहेत। छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळ विस्तारात सुरुवातीला समावेश करण्यात आलेला नव्हता, त्यामुळे ते नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या, मात्र आता त्यांचा या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर आज पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा ते सहभागी होणार आहेत आणि 2 महिन्यांनंतर आता हे कार्यालय खुलं करण्यात येत आहे। त्याच्यामुळे इथे धुळीचं साम्राज्य आहे। 2 महिने हे कार्यालय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर बंद होतं, मात्र आता हे कार्यालय खुलं करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागली असल्या कारणानं आता छगन भुजबळांसाठी हे कार्यालय पुन्हा एकदा सुसज्ज करण्यात येत आहे। मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई। तर भुजबळांना आता धनंजय मुंडे यांचं खातं मिळण्याची शक्यता आहे, त्या दृष्टीनं त्यांच्या केबिनमध्ये आता सध्या काम सुरू आहे आणि काही वेळामध्ये छगन भुजबळ या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तर छगन भुजबळांचं मंत्रिमंडळामध्ये आता कमबॅक झालंय आणि लवकरच त्यांना त्यांचं खातं मिळणार आहे।